श्री सुक्त उपासना श्री लक्ष्मीची. लेखक डॉक्टर विनायक महादेव गोविलकर, नाशिक. अभिवाचन सुवर्णा दाबक. श्री सूक्त उपासना श्री लक्ष्मीची. लेखन डॉक्टर विनायक महादेव गोविलकर. भाग 8. प्रकरण 9. धनसंग्रह. लक्ष्मी यावी आणि एकदा आली की ती परत जाऊच नये अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी आपण पैशांचा संग्रह करतो, संचय करतो. समजा एखाद्या भुकेल्या पशुला गवताची पेंडी खायला दिली तर तो पशु ती पेंडी खाऊन फस्त करेल. एका पेंडीने भूक भागली नाही तर दुसरी खाईल. कदाचित तिसरी पेंडी दिली तर भूक असेपर्यंत अर्धीमुर्धी खाईल. पण एकदा पोट भरले की उरलेली पेंडी तिथेच सोडून जाईल. माणसाचे तसे नाही. तो पोटभर खातोच, शिवाय उरलेले बांधून स्वतःबरोबर घेऊन जातो. दुपारसाठी, उद्यासाठी, भविष्यासाठी. हा संचय किंवा संग्रह, साठवून ठेवणे किंवा जमवून ठेवणे. माणूस असे सहजपणे का करतो? पशुपेक्षा वेगळं म्हणजे माणसाला बुद्धी आहे, मन आहे. बुद्धीने तो भविष्याचा वेध घेतो, अनिश्चित भविष्याची जोखीम समजून घेतो, त्याची तरतूद करू शकतो. त्याचबरोबर त्याला मन आहे. मनाने तो अनेकांसोबत बांधला जातो, गुंतला जातो. बायको, मुले, आई, वडील, भाऊ, बहीण, सगळे सोयरे, नातलग, आप्त, स्वकीय या साऱ्यात त्याचे मन गुंतते. आपले त्यांच्याप्रती काही कर्तव्य आहे याची त्याला जाणीव असते आणि म्हणूनच स्वतःच्या आणि तो ज्यांच्यात गुंतला आहे अशा साऱ्यांच्या भविष्याच्या अनिश्चिततेच्या जोखमीवर उपाय म्हणून तो पैशाचा संग्रह करतो. यात गैर काहीच नाही. धन ही शक्ती आहे, ती जवळ असायलाच हवी. पैसा नुसता उधळून टाका असं कोणीच म्हणत नाही. पण भविष्याच्या फाजील भीतीने निव्वळ संचय करीत बसणे चूक आहे. संग्रह करणे अनुचित नाही, तर संग्रहाबद्दलची आसक्ती वाईट आहे. केवळ संग्रहासाठी संपत्ती मिळवण्याचा हव्यास वाईट आहे. वित्त संग्रहाचा एक दोष आहे, तो म्हणजे त्याने माणसाचे भावजीवन नष्ट होऊ शकते. मनुष्य उद्धट आणि उद्दाम बनू शकतो. संग्रहित धनाचे करायचे काय हा प्रश्न निर्माण होतो. त्याचे प्रदर्शन करायची इच्छा उत्पन्न होते. इतरांना तुच्छ लेखायला सुरुवात होते. भरपूर चोचले पुरवल्यामुळे मुला नातवांची काम करण्याची इच्छा संपू शकते. त्यांचा विकास खुंटू शकतो. पुढची पिढी ऐदी आणि काम न करणारी होऊ शकते. सामाजिकदृष्ट्या धनवानांचा अलग वर्ग तयार होतो. विषमता वाढू लागते. सामाजिक स्वास्थ्य बिघडते. थोडक्यात वित्त संग्रह निषिद्ध नाही, फक्त संग्रहाला मर्यादा असावी असे म्हटले आहे. ही मर्यादा संग्रहाची आहे, पैसे मिळवण्याची नाही. म्हणजेच त्यापेक्षा अधिक धन कमवू नये असे नाही, तर साठवू नये. याचा अर्थ अधिक मिळवलेल्या पैशाचा विनियोग यज्ञ आणि दान यासाठी करावा. प्रकरण 10. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. लक्ष्मीकडे काय प्रार्थना करायची, काय मागणे मागायचे? श्री सूक्तात शेवटी म्हटले आहे, महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. अर्थात महालक्ष्मीला जाणून घेऊया, तिचे ध्यान करूया. लक्ष्मीने बुद्धीला प्रेरणा देण्यासाठी, बुद्धी शुद्ध करण्यासाठी तिची प्रार्थना करूया. बुद्धी विश्लेषण करते, विकल्प निर्माण करते. ती बुद्धी शुद्ध होवो. लक्ष्मी म्हणजे काय, ती कशी यावी, काय केले की ती अनपगामिनी होईल, तिचा विनियोग कसा करावा आणि संग्रहाबाबत काय भूमिका असावी याबाबत माझ्या बुद्धीने विकल्प करू नयेत. कर्तव्य करत मुले, नातवंडे, परिवार, समवेत रूपवान गायी, घोडे
या उपयुक्त पशूंसह कीर्ती आणि समृद्धी मिळवून निरामय असे 100 वर्षांचे दीर्घ आयुष्य जगावे, अलक्ष्मी नष्ट व्हावी. रेडीमेड सुखभोग घेऊन विकृत आनंद नको अशी धारणा व्हावी. परिश्रमाने येणारी संपत्ती सक्षम इंद्रियांनी तेन त्यक्तेन भुंजितः या भावनेने भोगल्यावर मनःशांती यावी, शांतीतून पुष्टीचा संभव व्हावा आणि ही पुष्टी तुष्टीने व्यक्त व्हावी. स्वतःच्या जीवनावर, आपल्या कुटुंबावर, सहकार्यांवर, परिवारावर, सहाय्यक प्राण्यांवर आणि जीवनाला फुलवणाऱ्या वृक्षवेलींवर म्हणजेच विशाल जीवनावर प्रेम करण्याची अक्कल यावी. तयार खाद्यपदार्थांची अपेक्षा ठेवण्यापेक्षा सुपीक ओलिताखालची जमीन मागणे, दूध तूप मागण्यापेक्षा कामधेनू मागणे यात पुरुषार्थ आहे. आणि या सर्वांच्या पुढे जाऊन हे सारे उपभोगण्यासाठी श्रीवर्चस्व असलेले आरोग्यपूर्ण 100 वर्षाचे आयुष्य असावे हे साध्य मानणे हा पुरुषार्थ आहे. अर्थार्जनाच्या निकोप मार्गाचे, उपभोगाच्या सुसंस्कृत अभिरुचीचे, यज्ञ आणि दानाचा अर्थ समजून घेऊन त्यासाठीच्या आपल्या योगदानाच्या दायित्वाचे आणि संग्रहाच्या आवश्यकतेचे व मर्यादेचे सम्यक आकलन आणि अनुसरण व्हावे यासाठी त्या लक्ष्मीला प्रार्थना करूया. श्री सूक्त शब्दार्थ आणि ऋचार्थ. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्त्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह. हिरण्यवर्णां म्हणजे सुवर्णकांतीच्या, हरिणीं हरणाप्रमाणे चंचल, आकर्षक, चैतन्यपूर्ण, सुवर्ण रजत म्हणजे सोन्याच्या, रुप्याच्या, चांदीच्या, स्त्रजाम म्हणजे माळा घालणाऱ्या, चंद्राम चंद्राप्रमाणे शीतल, सुखद, चमकदार, हिरणमयीम सुवर्णमय, सोन्याने सुशोभित, जातवेद ज्यापासून वेद निर्माण झाले तो अग्नी, म आवह म्हणजे माझ्याकरिता आण, बोलाव, आवाहन कर. ऋचार्थ. हे अग्ने सुवर्णकांती असणाऱ्या हरिणीप्रमाणे चपळ, चैतन्यपूर्ण, सोन्या चांदीच्या पुष्पमाळांनी नटलेल्या, चंद्राप्रमाणे सुखद, चमकदार, सुवर्णमय लक्ष्मीला माझ्यासाठी बोलाव. ताम म आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विंदेयं गामश्वं पुरुषानहम. ताम म्हणजे त्या, म माझ्याकरिता, आवह आवाहन कर, जातवेदो अग्नी लक्ष्मीं लक्ष्मीला, अनपगामिनीं वाममार्गांनी परत न जाणारी, दूर न जाणारी, न ढळणारी, स्थिर, यस्याम जिच्या येण्यामुळे, हिरण्यम सोने, विंदेयम मिळविन, गाम म्हणजे गायी, अश्वम घोडे, पुरुषान पुत्र, पौत्र, इष्टमित्र, नोकर, चाकर, अहम मी. ऋचार्थ. हे अग्ने अपमार्गाने परत न जाणाऱ्या लक्ष्मीला माझ्याकरिता आवाहन कर. ती आली असता मी सोने, गायी, घोडे, इष्टमित्र व परिवार मिळवू शकेन. अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियंदेवी मुपव्वये श्रीर्मा देवीर्जुषताम. अश्वपूर्वां म्हणजे पुढे घोडे असलेल्या, रथमध्यां मध्ये रथ असलेल्या, हस्तिनाद हत्तीच्या चित्काराने, गर्जनेने, प्रबोधिनीं म्हणजे ओळखू येणाऱ्या, आल्याचे कळणाऱ्या, श्रियम वैभवशाली, सामर्थ्यवान, देवीम देवीला, उपव्वये म्हणजे मी बोलावतो, श्री लक्ष्मी, मा मला, जुषताम म्हणजे प्रसन्न होवो, कृपा करो. ऋचार्थ. जिच्या पुढे घोडे आहेत, जिचा रथ मध्यभागी आहे, जिचे आगमन हत्तीच्या गर्जनेने समजते, अशा वैभववान देवीला मी बोलावतो, ती माझ्यावर कृपा करो. कां सोस्मितां हिरण्यप्राकारां आर्द्रां ज्वलंतीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्वये श्रियम्.
काम म्हणजे सुखस्वरूपिणी, अव्यक्त. सोस्मिताम, सुहास्यवदन, सुस्मित. हिरण्यप्राकाराम, सुवर्णदेहाच्या सोन्याच्या आवारात राहणाऱ्या. आर्द्राम म्हणजे आर्द्र हृदयाच्या, आर्द्रा नक्षत्रावर उत्पन्न झालेल्या. ज्वलंतीम म्हणजे तेजस्वी. तृप्ताम, तृप्त, पूर्णकाम. तर्पयंतीम, तृप्त करणाऱ्या, कामना पूर्ण करणाऱ्या. पद्मे स्थिताम म्हणजे कमलात राहणाऱ्या, कमलनिवासी. पद्मवर्णाम म्हणजे कमलवर्णाच्या. ताम म्हणजे त्या. इह म्हणजे येथे, स्वगृही. उपव्यये म्हणजे मी बोलावतो. श्रियम म्हणजे वैभवशाली. रुचार्थ: सुखस्वरूपिणी सुस्मित सुवर्णदेहाच्या, आर्द्र हृदयाच्या, तेजस्वी, स्वतः तृप्त असणाऱ्या व तृप्त करणाऱ्या, कमलात राहणाऱ्या व कमलवर्णाच्या देवीला मी येथे बोलावतो. चंद्रां प्रभासां यशसा ज्वलंतीं, श्रियं लोके देवजुष्टामुदारां, तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये, अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे. चंद्राम म्हणजे चंद्राप्रमाणे शीतल. प्रभासाम म्हणजे कांतिमान, तेजस्वी. यशसा म्हणजे यशाने. ज्वलंतीम म्हणजे तळपणाऱ्या. श्रियम म्हणजे श्रीदेवीला. लोके म्हणजे या जगात. देवजुष्टाम देवांना संतोष देणाऱ्या व देवांनी सेवा केलेल्या. उदाराम म्हणजे उदार अशा. ताम म्हणजे त्या. पद्मिनीमीम म्हणजे कमळासारख्या. अहम शरणम प्रपद्ये मी शरण आलो आहे. अलक्ष्मीर्मे म्हणजे माझे दारिद्र्य, अवकळा, अभाव. नश्यताम नष्ट होवो. त्वाम म्हणजे तुला. वृणे म्हणजे स्वीकारतो, प्रार्थना करतो, निवडतो. रुचार्थ: चंद्राप्रमाणे शीतल म्हणजे आल्हाददायक, तेजस्वी. या जगात यशाने तळपणाऱ्या, देवांनाही संतोष देणाऱ्या म्हणजे जिची सेवा देवांनी केली आहे अशा उदार व कमलधारी देवीला मी शरण आलो आहे. माझे दारिद्र्य म्हणजे अलक्ष्मी नष्ट होवो, म्हणून मी तुझी प्रार्थना करतो, म्हणजे मी तुझा स्वीकार करतो. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः, तस्य फलानि तपसा नुदन्तु मायांतरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. आदित्यवर्णे म्हणजे सूर्याच्या वर्णाची, तेजस्वी, सूर्यासारखी कांतिमान. तपसा तपाने, कृपेने. अधिजाता म्हणजे उत्पन्न झाला. वनस्पती वनस्पती. तव तुझ्या. वृक्षोथ बिल्वहा बेलाचे झाड. तस्य त्याची. फलानी फळे. तपसा तपाने. नुदंतु दूर करोत, नष्ट करोत. माया माया, अज्ञान, मोह, भूल. अंतराया अंतःकरणातील. च आणि. बाह्या अलक्ष्मी बाह्य दारिद्र्य, बाह्य इंद्रियांची अक्षमता. रुचार्थ: हे सूर्यवर्णी देवी, तुझ्या तपाने वनस्पतीतील बेलाचा वृक्ष निर्माण झाला. त्याच्या फळाने म्हणजे फळाचे हवन केल्याने माझ्या अंतःकरणातील माया म्हणजेच अज्ञान, मोह व बाह्य जीवनातील दारिद्र्य म्हणजेच बाह्य इंद्रियांची अक्षमता दूर होवो.